नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरी 62.75% मतदान पार पडलं असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे 4 ठिकाणी वाढलं तर 4 ठिकाणी घटलंय. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी 8 मतदारसंघांमध्ये मतदान झालं असून मतदानाची अंतिम टक्केवारी पाहता 2019च्या तुलनेत 4 ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली तर 4 ठिकाणी घटल्याचं दिसून येत आहे. यंदा सरासरी 62.75% मतदान झालं असून सर्वाधिक 64.85% मतदान वर्धा मतदारसंघामध्ये तर सर्वात कमी 60.9% मतदान नांदेड मतदारसंघामध्ये झालंय. कोणत्या मतदारसंघांमध्ये मतदान टक्केवारी ही वाढली आणि घटली पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अकोला मतदारसंघात 2019 मध्ये 60% मतदान झालं होतं तर तिथेच आता 2024 मध्ये 61.7% मतदान झालं. अमरावती मतदारसंघात 2019 मध्ये 60.7% मतदान झालं होतं तर आता तिथेच 2024 मध्ये 63.7% मतदान झालं. वर्धा मतदारसंघात 2019 मध्ये 61.5% मतदान पार पडलं तर आता तिथेच 2024 मध्ये 64.8% मतदान हे झालं. यवतमाळ वाशिम मध्ये 2019 मध्ये 61.3% मतदान झालं तर आता तिथेच 2024 मध्ये 62.8% मतदान हे पार पडलं. हिंगोली मध्ये 2019 मध्ये 66.8% मतदान झालं तर 2024 मध्ये 63.5% मतदान हे पार पडलं. नांदेड मतदारसंघात 2019 मध्ये 65.1% मतदान पार पडलं तर तिथेच आता 2024 मध्ये 60.9% मतदान हे झालं. परभणी मतदारसंघात 2019 मध्ये 63.1% मतदान झालं असून तिथेच आता 2024 मध्ये 62.2% मतदान हे पार पडलं. बुलढाणा मतदारसंघामध्ये 2019 मध्ये 63.6% मतदान हे झालं असून आता तिथेच 2024 मध्ये 62% मतदान हे पार पडलं. तर अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 99237166262, 94235254227 आणि शुभम गजानन खेडेकर 8996620004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. तर काय कामच करत नाही, काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते सरकारवर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.